के अंदर कुछ तांत्रिक को बुला के कुछ अलग प्रकार की विधि यहाँ पे की गई है। बहुत ही शॉकिंग है, ये साइंस एंड टेक्नोलॉजी के विरुद्ध है। ये हॉस्पिटल में ऐसा होना भी, ऐसा एक्शन बहुत ही आश्चर्यजनक है। अमिताभ बच्चन असो, बाळासाहेब ठाकरे असो किंवा आता आलेला सैफ अली खान असो, या सगळ्यांचाच इथे रुग्ण म्हणून या रुग्णालयाशी संबंध आलेला आहे। मुंबईचं प्रसिद्ध लीलावती रुग्णालय, एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि याच हॉस्पिटलमधली चेअरमॅनची ही आलिशान केबिन आणि इथेच सापडलंय जादू टोण्याचं साहित्य। हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण याच कारणामुळे सध्या हे रुग्णालय चांगलं चर्चेत आलंय। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात बड्यातला बडा राजकारणी आणि मोठ्यातला मोठा सेलिब्रिटी उपचारांसाठी धाव घेतो। यावरून तुम्हाला लीलावती हॉस्पिटलचं महत्त्व समजलं असेल, पण याच नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित अशा रुग्णालयामध्ये जादू टोण्याचं सामान आढळल्यानं एकच खळबळ उडाली। धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटलच्या चेअरमॅनच्या केबिनमध्येच जादू टोणा झाल्याचा संशय। कारण चेअरमॅनच्या केबिनमधली टाइल्स खोदली असता एकूण 8 कलश सापडले। त्या कलशामध्ये मानवी हाडं, मानवी केस, काळी बाहुली आणि जादू टोण्याचं सामान आढळलंय। लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या जादू टोण्याबद्दल गौप्यस्फोट केला। पूरी फ्लोरिंग को खोदा गया और जो फ्लोरिंग को खोदा गया तो कुछ कलश तो जहां ये चेयर है, जहां श्रीमती चारू मेहता बैठती थी, उस कुर्सी के नीचे से कुछ कलश निकले और उसके अलावा 2 कलश शायद इस कोने में से निकले थे, 2 कलश इस कोने में से निकले थे एंड 2 कलश बाकी इस किसी एरिया में से निकले थे। लीलावती ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात ब्लॅक मॅजिक आणि अघोरी प्रकार केल्याची माहिती दिली। त्या माहितीनुसार चेअरमनच्या कार्यालयामध्ये खोदकाम करण्यात आलं। या खोदकामादरम्यान मानवी अवशेष असलेले 8 कलश, तांदूळ आणि केस सापडले।